त्या ठिकाणी भीत असताना सुद्धा की स्वतः त्यामध्ये लस घेतली आणि लोकांच्या मनामधील भीती दूर केली, असं एक नेतृत्व या ठिकाणी आपल्याला मिळालं। आदरणीय आमदार साहेबांनी ज्यावेळेस या उमेदवारी डिक्लेअर केल्या त्यावेळेस लोकांच्या मध्ये एक अतिशय नवचैतन्य निर्माण झालं। एक सामान्य घरातील मुलगा भक्ती संप्रदायातील काम करत असणारे कुटुंब एक आपल्या समोर सेवा करण्यासाठी या ठिकाणी येत आहे, याचा खऱ्या अर्थानं सर्वांना आनंद होत होता। कारण डॉक्टर साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर या ठिकाणी मला सांगायला आनंद होतोय की त्यांनी लोकांच्या जीवनामध्ये अर्थकारण सुधारलं पाहिजे, लोकांच्या जीवनामध्ये प्रगती झाली पाहिजे, शेतकरी आपला वाचला पाहिजे, अशा पद्धतीसाठी डॉक्टर साहेबांनी नवनवीन प्रयोग त्या ठिकाणी केले आणि खऱ्या अर्थानं एक आधुनिक पद्धतीची शेती करण्याकडं सगळ्या शेतकऱ्यांना वळवलं, माता भगिनींना वळवलं आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचं काम आदरणीय डॉक्टर साहेबांनी केलं। सचिनजी बोराडे साहेब असतील यांचंही या ठिकाणी अशा पद्धतीचं नेतृत्व आहे की प्रत्येकाला रोज प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जाणं, प्रत्येक अडचणीमध्ये काम करणं, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळी या गावामध्ये विकास कामं केली। खऱ्या अर्थानं आपल्याला या निवडणुकीमध्ये आदरणीय आमदार पडळकर साहेब यांच्या पाठीमागे ताकद उभा करायची आहे। का ताकद उभा करायची आहे की आज राज्यामध्ये इतकं सक्षम नेतृत्व आहे, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांसारखं एक मोठं नेतृत्व आहे। आज आपल्याला देशामध्ये आपली सत्ता आहे, मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये लाडक्या बहिणी असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, यांच्या नेतृत्वामध्ये PM किसान असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, शेतकऱ्यांच्या अगदी बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम असेल, आपण बघतोय टेंबू असेल, म्हैसाळ असेल, टेंबूचं काम कित्येक वर्ष रखडलं होतं, परंतु टेंबू सारखं पाणी मला वाटतं शेगाव भागामध्ये म्हैसाळचं पाणी आलेलं आहे। अशा वेगवेगळ्या विकासाच्या योजना आपल्या समोर फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच घेऊन येऊ शकते।